कोणी कळवेल का मला किती वेळ लागणार आहे? अजून किती वेळ थांबायचं आहे मी? काय? तुम्हाला कळतंय का तुम्ही माझा किती वेळ वायाला घालवलात ते? अजूनही वेळेचं महत्त्व नाहीये ना तुम्हा लोकांना? म्हणूनच म्हणूनच या घरात फक्त मीच प्रगतिशील झालेली आहे. जो वेळेला महत्त्व देतो ना, या जगाच्या पाठीवर तो कुठेही काहीही करू शकतो. समजलं? आई आई तू तर सतत या सर्वांचं गारण गात राहिलीस. तुलाही वेळेचं अजून महत्त्व उमगलेलं नाहीये? अगं जो वेळेच्या बंधनात राहतो ना, तो या सगळ्या बंधनातून मुक्त होतो. जो काळेचा आदर करतो, त्याच्या सोबत चालतो आणि वेळेला सन्मान देतो, तो वेळ सुद्धा त्याला तेवढाच सन्मान करते. ती त्याला सगळ्या गोष्टी वेळेत पुरवते. आणि जो आदर करत नाही ना, तो अख्खं आयुष्य रडत राहतो. स्वतःला अशा दलदलीत फसवून घेतो ना, पश्चात्तापाशिवाय त्याच्या हातात काहीच उरत नाही. आणि सतत तो फक्त एकच गोष्ट बडबडत असतो. हे हे मी वेळेत पूर्ण केलं असतं तर बरं झालं असतं. आता काय? आता ती वेळ काय परत येणार आहे का? वेळ तर निघून गेली. आधी अक्कल कुठे गेली होती? आणि अनघा तुलाही अजून वेळेचं महत्त्व उमगलेलं दिसत नाहीये. ते दिसतंय मला. आज जे काय तुझ्याबरोबर होतंय ना, याला कारणीभूत सुद्धा तूच आहेस. कळालं? माझा अभ्यास आणि माझ्या सर्व गरजेच्या गोष्टी मी वेळेत पूर्ण केल्या. म्हणून मी अशा ठिकाणी आज उभी आहे ना, अशा शिखरावर मी उभी आहे, जिथून मी अख्खं जग पाहू शकते. तुम्हाला माझं हे बोलणं लेक्चर वाटत असेल नाही का आता? सॉरी. मी आता थांबू नाही शकत. आय एम सॉरी.